मम्मी पूर्ण फुलं तोडून काढते. फुलं बघा पूर्ण फुलली ती आणि लसूण मम्मीने वाटून घेतले छान. घातले छान. झालं आपला कांदा परतून मसाले परतून. आता झाली भाजी. डब्यात पण नेतो भाजी. पहिल्यांदा तर हा सुंदर सनसेट बघा तुम्ही. आणि नमस्कार मंडळी, आपण आलोय. गुड इव्हनिंग पहिल्यांदा तर सगळ्यांना. आणि आपण आलोय मस्तपैकी एका नवीन व्हिडिओच्या शूटसाठी. आणि आज एक भलतीच रेसिपी आहे मस्तपैकी. आम्ही त्यासाठी काल सगळेजण, मी, स्नेहा, मम्मी आणि परत मग सूरजची मम्मी आणि सूरजची बहीण संध्या, आम्ही सगळे गेलो होतो रानामध्ये फिरायला आणि त्या गोष्टी जमा करून आणल्या. तर त्या काय गोष्टी नक्की जमा करून आणल्या तर तुम्हाला एकदा दाखवतो, थांबा. इकडे बघ मस्तपैकी फुलं तोडताना. कसली फुलं ग मम्मी? कुड्याची. आपण ती आता रेसिपी जी चालू आहे त्याच्यामध्ये ना, हीच कुड्याची फुलं. अच्छा, उधर भी जाना है. मम्मी पूर्ण फुलं तोडून काढते. आम्ही पण इकडे, मी पण जमा केले तेवढी बरीच. ते आता आतमध्ये जाऊ दे, चल काढता येतील पण जाऊ दे. थांब नको नको नको. इथून जाते बघ जा. स्नेहा, हे सूरजची मम्मी बोलवते तुला तिकडे. मेरा शॉर्ट में रहता है ऐसा. हाँ, हो, समजते मेरी भाषा. हे मस्तपैकी. आता तुम्हाला वाटेल की काय आम्ही कुठल्या जंगलात येऊन काय तोडतोय वगैरे, काय नाही. पण हे कोकणामध्ये खूप आहे कुडाच्या फुलांची भाजी. आणि मला वाटतं जवळा बिवळा वगैरे सगळं टाकून बनवतात ना ही भाजी. कोकणात तर काय जवळा फेमस, कशात पण जवळा. हो, एवढी मोठी पिशवी घेऊन अशी मस्त. ही अशी पांढरी फुलं असतात, ही अशी फुलं असतात. हिची भाजी. आता भाजीची तुम्हाला ते रेसिपी थोड्या वेळात दाखवू आम्ही. तर ती रेसिपी बघा तुम्ही मस्तपैकी, आहे की नाही. मस्त. हे आम्ही जंगलात आलो इकडे. आता कुठलं जंगल, लोकेशन ऑब्व्हियसली तुम्हाला आम्ही नाही सांगू शकत कुठे येते, कारण मग आलात सगळे जास्तच अति हे होऊन जाईल आणि मग कोण काय तोडेल आणि काय आणि कसं, मग ते पूर्णच नासधूस होऊन जाईल. म्हणून आम्ही ते नाही सांगत आहे. पण मग आम्ही आता ही मागे जमा करतोय आणि हे ठाण्यातच आहे लोकेशन, एवढं फक्त सांगू शकतो. हे बघा काय आहे हे मम्मी? ही रानातली. मी जरा आलो पुढेची. हां, इकडे ह्याला काहीतरी झालंय, बल्बला जातोय वाटतं. हो, झुकझुक कर. बाथरूम मधलं पण असंच करतो. आणि हे कुडाची फुलं, कुड्याची फुलं. ही ती फुलं आपण जमा करून आणली होती आणि म्हणून ती साफ करून ठेवली होती. हा, हे आता आम्ही लोकेशन नाही सांगू शकत तुम्हाला कुठे येते. तर ते जवळच इकडे घराच्या माझ्या. आणि मागे आम्ही रानात जातो तिकडे आणि ती फुलं जमा करून आणतो. टेकडीवर अशी झाडं असतात ती कुड्याची. आणि ही ताजी फुलं होती, ती आता दिवसभर अशीच बाहेर होती. आणि त्यानंतर ही थोडीशी अजून ठेवली, ती सुकत ठेवली. आता ती स्टोअर करून ठेवणार आणि मग नंतर वापरण्यासाठी आपण मोकळे. माहिती आहे, बघितलं. मग अशीच मी व्हिडिओचा स्टार्टच मी त्या ह्याच्याने केला मस्तपैकी. आणि आता आपण पुढे काय प्रोसिजर आहे, मम्मीला त्याची भाजी करायची आज. की मम्मीला प्रोसिजर विचारूया काय करायची. त्यासाठी भाजीसाठी पहिलं दूध तापवून घ्यायचं. भाजीसाठी आता आणलं दूध मी. तर ही भाजी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकायची. 2 भांडी खराब करायची. खराब नाही झालं, हे स्वच्छ येतात. हा, बर. आणि भाजी ही आपण घेतली. आता याच्यात पाणी घेतलंय, थोडी उकळून घ्यायची. बापरे, पाणी खूपच घेतलंस मम्मी. आता ती उघडली ना, ती ताज्या फुलांसारखी दिसतील. परत फुलणार ना ती फुलं. तुला वाटत असेल काय लोक ती काही खातात म्हणून, पण नाही. कोकणात तुम्ही गेलात. आम्ही खेडला जेव्हा जायचो, कुडाची फुलं वेचायला आम्ही रानात फिरायचो. आमच्या पोरांचं ते काम असायचं. पोरांना काय दिवसभर काहीतरी उंडारायचं म्हणून मी स्वप्नील आणि शुभम म्हणून होतो आम्ही. हो, आम्ही जायचो गावाला. आपलेच असंच हे आपलं जमा करायला फुलं मस्तपैकी वर चढून बिडून वगैरे आम्ही फुलं करतो. आणि गावाला ह्याच्यापेक्षा मला वाटतं अजून उंच झाडं असतात आणि मस्त त्यात आम्ही वर चढून बिडून. तेव्हा तर मी पण भयंकर झाडांवर वगैरे चढणं बिडणं वगैरे व्हायचं. आता नाही, आता पेकट मोडायचं एखाद्या झाडावर चढलं तर. आता ही फुलं आपण ठेवलीत शिजवायला. रानभाज्या जरा उकडूनच घ्यायच्या असतात. त्याचं कारण काय? कडवट पण असतात थोड्याशा आणि नॅचरली अशा उगवलेल्या असतात. आणि किती उकडायचं पण? थोडं ती शिजतात लगेच 5-10 मिनिटं. हा, आता ती ओली असली ताजी तरी पण ती थोडी उकडूनच घ्यायला लागतात. आता आपण हे उकडून घेऊ. तर आपण तिला शिजायला ठेवलं होतं आपण फुलांच्या भाजीला. ती फुलं बघा पूर्ण फुलली ती. एक काय काय अख्खी फुलं दिसतात त्याच्यात. आणि आता तिचा गॅस जरा आपण बारीक केला. मम्मी इकडे काहीतरी तिळ घेतलेत, काळे तीळ आणि लसूण घेतले. आणि आता थोडंसं खोबरं घेते. मम्मी तिळकूट करते एक लगेच झटकेपट. आणि तिळकूट करून मग आपण ते भाजीसाठी वापरणार आहोत.
तिळकुट नसेल तर काय वापरू शकतो का मम्मी? लसूण खोबऱ्याची चटणी असते ती वापरली. म्हणजे ही काय आता या गौरवच्या डब्यात तू ठेवलीस ही, तर ही बघा ही आहे लसूण खोबरं आणि लाल तिखट, ती चटणी आहे फक्त. ही पण तुम्ही वापरू शकता. ते काय कसं प्रमाण ते मम्मी मग जेव्हा तिळकुट घालेल तेव्हा सांगेल आपल्याला किती प्रमाण घ्यायचं काय. ते तुमच्या शेवटी तिखटाच्या टॉलरन्सवरती तुम्हाला किती तिखट हवंय काय हवंय त्या ह्याच्याने आपण आपलं तिखटपणा वगैरे ऍडजस्ट करू शकतो. हे पण खोबरं मी वाटायला घेते. अच्छा हां, खोबरं नाही याच्यामध्ये फक्त लसूण आणि तिळच आहेत फक्त. हो. ओके ओके ओके. लसूण, तिळकुट, तीळ आणि लाल लाल तिखट तिळकुट आपण ते पण बघू आता कसं बनवायचं ते. भाजी चला शिजली आहे ना पूर्ण. आता आपल्याला काय तिळकुट वाटायला घ्यायचं आहे आपल्याला. अच्छा गाळते मला वाटलं पाण्याच येत नाही. सॉरी सुकी भाजी असते नाही का. भाजी रस्सा भाजी नाही बनत काय? काय माहिती म्हणजे बटाटे टाकून वगैरे काय. स्नेहाची सगळ्यात आवडती भाजी आहे ही. स्नेहाने भात घेतला आणि स्नेहा ते शेजवान चटणी काही टाकून काही न खाल्लेले पदार्थ तिला आवडायला लागले. हा पण हे नाही आवडलं तिला. शिंपले पण बिलकुल नाही आवडले. शिंपले म्हणजे जे जे खातात तिसरे किंवा शिंपले हा सगळ्यांचा आवडता प्रकार जो असतो. स्नेहाने घरी एकदा ठेवले होते मम्मीने उकडत ते, कारण आधी शिजवून घ्यायला लागतात ना ते, उघडायला लागतात त्यांचा ते. जरा वास त्याचा वास स्नेहाच्या नाकात गेला आणि त्यानंतर तिने आयुष्यात परत शिंपलेच खाल्ले नाही कधी. भले की ते असंच खाऊन तिला चांगला पण लागला असेल पण ते तिच्या डोक्यात तो वास बसला त्यामुळे ती नाही खात आता. आता ही भाजी आपण गाळून घेतली, त्याला थोडं गार करू आणि आपण आता तिळकुट वाटून घेऊया. त्यासाठी आता बघू पुढं काय करायचं. आमच्या नाचणीच्या भाकऱ्या होत आल्यात. नाचणीच्या भाकऱ्या झाल्या मम्मीने मस्त फुगवली व उलटी पलटी काहीतरी करून. आणि आता कांदा कापून ठेवले. किती कांदे घेतलेत? 2 कांदे घेतलेत कापून. थकली मम्मी. आणि इकडे ही भाजी पूर्ण आपली बघाल तुम्ही. ऍक्च्युअली आता ती पूर्ण जी आम्ही फुलं वेचून आणली होती तशीच वाटतात ती आता. इतकी ती हायड्रेट झालीत. आणि आता इथे लसूण 5 पाकळ्या घेतलेत. तिळ घेतलेत जरा एक टेबलस्पून म्हणता येईल आपल्याला. आणि तर लाल तिखट ते टाकून तर तिळकुट करायला घेणार आहे मम्मी. चला आता आपण करायला घेऊ. चाल तर तीळ आणि लसूण मम्मीने वाटून घेतले छान बारीक. मस्त वास येतो का सुगंध. आणि ते लाल तिखट कधी टाकायचं त्यात? वा 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 वा. ते आता हे करताना टाकू. अच्छा भाजी करताना इन्स्टंट आपण तयार करून नाही ठेवत नाही. भाजीसाठी लागणार आहे तेवढंच करतोय ना. थोडं त्यात लसूण टाक करायला मम्मी घेते परत करून. आपण तिळकुट पूर्ण करून घेऊ. तिळकुट झालंय करून पूर्णपणे मस्त बारीक. आणि आपण कढई ठेवले तापत. इथे वाटण आपलं साप्ताहिक वाटण त्याची तयारी. काय ग मम्मी? कांदा खोबरं आणि आलं आणि लसूण बस. कारण बाकी सगळं आपल्या लाल तिखटात असतं असं म्हणणं. तेल तापलंय आपलं छान. त्याच्यात सुरुवात तर आपण तेल तापलं याच्यात पहिलं मोहरी आणि मग जिरं छान घातलं आणि मग भरमसाठ कांदे हे घातले छान. वा ह्याला कांदा जास्तच असतो ना यावर ना. तुम्ही राण्यातल्या कुठल्या पण भाज्या करता ते कुरडू बिरडू सगळ्याला कांद्याला टाकता तुम्ही. आणि हा कांदा दिसतो एवढा शिजला की होतो एवढंच. पाणी जसं त्यातलं निघून जायला सुरुवात होते तशी. छान कांदा घेऊ परतून आपण मस्त ते. स्नेहा बसली आहे. काय करते ग? खोबरं खावते आणि इकडे बिग बॉस बघते. आजचा बिग बॉस नाही मिस करायचं. बरोबर. खावा खावा खोबरं खावा. कांदा ठेवले भाजत थोडासा तो तर मी हलवणार आहे. तोपर्यंत मम्मी इकडे काय घेते? भाजी पिळायला घेते. म्हणजे तव्यातच घालायची त्याशिवाय ती मजा नाही. असं काय नाही. काय गरम तव्यात पाणी ओतणे. होय काय? ते नव्हतं माहित मला. काय मिळतं तिला काय करून ते काय माहिती. लहान पोरं असतात नाही का ती 5 वर्षाची. पिळून अशी मोकळी करून घ्यायची. पिळून मोकळी केलेली आहे. आणि इकडे मी आपला जरा कांदा हलवून घेतो डाव्या हाताने. अरे नाही तो आता गॅस बारीक आहे. मस्तपैकी. बापरे एवढं पाणी निघालं त्यात ना. आपण नुसतं ते होय होय बघा तुम्हीच. माझ्या याच्यावर व्हिडिओवर येईल कॉपीराईट. धक्का मारा मग व्हिडिओ आवाज गेला ते मग म्हणून मी ते आपलं किती वेळा ते हे करतो. अरे बघ राखीसारखीच होशील नाही तर. चला भाजी झाली वेगळी. आता आपण पुढची प्रोसिजर काय ते बघून घेऊ. चला हल्दी पावडर, धणा पावडर. आधी आमच्याकडे धणा जिरा अशी मिक्स पावडर असायची. आता मम्मी जरा धणा पावडर. तिखट पाहिजे
आहे मीडियम तिखट, जास्त तिखट पण नको. हे तिखट पण आहे. त्यामुळे आता आपण मस्तपैकी मसाले घालून परतून घेऊया. तिळकुट तयार असती ना तर मग त्यात तिखट मीठ सगळं टाकलेलं असतं ना. हो, आता मम्मीला मी सांगितलंय की तिळकुट आपण एक बनवून ठेवा. तर ही झटपट बनवले सध्यासाठी, आताच नाही आता बनवली. कारण गवार बिवार आधी भाजी बऱ्याच बनायची आमच्याकडे. त्यात मम्मी कधी कधी ते तिळकुट टाकून बनवायचे, गवार फरस त्या अशा भाज्यांना चांगली लागते. काय काय बनतं त्याच्यामध्ये तिळकुटाच्या भाजीत, तिळकुटाच्या ह्याच्यात अशा सुक्या भाज्या. गवार, हा, ती एक आता मोठे आहे, ती मोठ्याची भाजी आहे. हे भाई 6 तिला तिळकुट. मोठे मोठे आपल्याकडचे संपले ना सगळे. हा, तुम्हाला मोठे माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा एकदा आम्हाला, तुम्ही खाल्लेत का कधी. आणि आम्ही नवघरवरून येताना कधी कधी घेऊन येतो. झाडावर कोणाच्या तरी असतात मोठ्या म्हणजे मोहाच्या झाडाची फळं, ज्याच्या मोहाची दारू बनते, त्या मोहाच्या फुलांचे दारू बनते आणि त्या फुलांची फळं झाली. ते तीळ आणि याचं टाकलं काय? हो हो, दाखवलं की ते. मीठ पण टाकलं. आणि मीठ आता कसं टाकायचं? फक्त कांद्यापुरतं का पूर्ण भाजी पुरतं? नाही, भाजीला पण मीठ नाहीच आहे ना. अच्छा, म्हणजे ते तेवढं विचार करून घालायचं. म्हणजे नंतर तर थोडं अजून वाढवता येईल जर कमी वाटलं तर, पण भाजीचं मीठ घालायचं, फक्त कांद्यापुरतं नका घालू. त्यामुळे थोडं तिळकुट असते म्हणजे तयार असते तर त्यात सगळं असतं ना, तिखट त्यात मीठ पण असतं काय? मग ते तू घरी बनवतेस ना तिळकुट, मग त्यात मिरची पावडर टाकतेस की मिरच्या टाकतेस? काय असेल ते, मिरच्या असतील तर मिरच्या, नाही तर मग पावडर. अच्छा, झालं आपला कांदा परतून, मसाले परतून. आता फुलं, सुंदर फुलं, कुड्याच्या फुलांची भाजी. येस, कुळ्याच्या फुलांची भाजी दणक्यात. आणि मला जाम आवडते. आपल्याकडे पाऊस पडला नाही म्हणून बरं. हो, ती फुलं मिळाली त्यांना, आता फुलं गेली असं असते, तर मग काय. ती फुलं नसती मिळाली. म्हणजे छान एकजीव करून घ्यायचं मसाला आणि फुलं, मस्तपैकी आपण करून घेऊ ते एकत्र. परतायची असते, शिजून घेतलीच ना आपण, आता फक्त फोडणीवर परतायची, झाली भाजी. हो. आणि ही भाजी जवळा टाकून, जवळा म्हणजे बारीक अरे छोटी अरे सुकट नका रे, मस्त लागते. भाजीला भाजी ठेवा ना जरा. तुम्ही कांद्याची पातही सोडत नाही त्यात जवळ टाकून. तुझ्या आज्या बिज्या काय तेच करायच्या, हो. जवळच. त्यांना नुसतं सगळ्यात जवळ लागतो ते बाबा. कुठेतरी गोडधोड शिऱ्यात पण जवळ टाकून खाते. मग सगळ्यात थोडीच हे अरे, टाकावं. मस्त लागतो. कोबीच्या भाजीत पण छान लागतो. बर, परत झाली भाजी. मुळ्याच्या भाजीत, कांदा पातमध्ये सगळ्यात जवळ चांगलं लागतं. फ्लॉवरच्या भाजीत आणि फ्लॉवर बटाटा, मटर पनीर, पनीर मखनी, बटर चिकन त्यात पण जवळ टाका. आता हे आपलं मस्त की ते ओलं खोबरं आपण नंतर गार्निशिंग करणार त्याची. आता आपली भाजी झालेली आहे. स्नेहाने आपल्या काय घेतलंस ग? फोडणीचा भात घेतलाय शेजवान चटणी टाकून. हिला बिलकुल कुडाच्या फुलांची भाजी आवडत नाही. मी घेतली वाढून, माझं डाएटचं आहे सोबत, पण आज भाजी केली त्यामुळे मी मुद्दाम भाजी खातोय. आमचा हा बल्ब जरा मेला वाटतं, त्यामुळे पिवळ्या बल्बमध्ये आज शूटिंग आहे. कशी ग? झाली का दणक्यात आपली नेहमीची असते तशी? हा 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 हा. तर भारीमध्ये मी खाऊन बघतोच नाही. घे शूटिंग कर माझं. तुला खरंच नको ग? नको. घास भरलाय मस्त. डब्यात भरून आंटीला पण द्यायची ना, त्यांना द्यायचं. तुझ्या डब्यात पण नेतो भाजी ना. मागच्या ऑफिसला होतो ना मी, जुहूला जायचो. तिकडे गौरव म्हणून त्याला पण आवडायची ही भाजी. गौरव मोरे, तो तिकडचाच, कोकणातलाच, पण त्यांनी कधी कुडाची जास्त खाल्ली नव्हती वाटतं. गावाला आंबवलीला आमच्याकडे नेहमी असतेच असते. आम्ही उन्हाळ्यात तो कार्यक्रम होतो. उन्हाळ्याचा हा टाईम सुरू झाला की फुलं येतात, जमा करायची, वर्षभरची सुकवून ठेवायची, नंतर भाजी कधी पाहिजे तेव्हा भिजवून बनवून खायची. फ्रेश असेल तेव्हा फ्रेश खायची. त्यामुळे दणक्यात आहे भाजी. आणि तुम्हाला पण ही आपली मिळाली फुलं कुठे? तुम्ही कोकणात राहणारे असाल वगैरे तर तुम्हाला मिळतील कदाचित ती फुलं. त्यामुळे मिळाली वगैरे तर नक्की तुम्ही आणा, बनवून खा जर जमली तर. नाहीतर मग आता मी काहीच करू शकत नाही, कारण आमच्या इथे लकीली ती मिळतात मागे घराच्या इथे. त्यामुळे मग आम्हाला ती खायला मिळतात तरी, नाही तर मग नसती मिळाली आम्हाला पण. त्यामुळे बनवून खा नक्की, तुम्हाला आवडेल, 100% तुम्हाला आवडेल. तुम्ही बघा का व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला सांगू शकत नाही कारण याच्यासाठी फुलं मिळायला पाहिजेत ती. त्यामुळे मग या व्हिडिओसाठी एवढंच. आता पुढच्या व्हिडिओत भेटू आपण, ठीक आहे? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओवरती. चॅनलला पण सबस्क्राईब करा. सांगा रे सबस्क्राईब करायला. हो, सबस्क्राईब करा. काय करा? तुम्हाला चांगले चांगले सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघायला मिळेल. व्हिडिओ बघायला मिळतील. बुधवारी आणि मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही व्हिडिओज टाकतो. मंगळवार आणि शुक्रवार लक्षात ठेवा, आम्ही व्हिडिओज टाकतो. तुम्हाला सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला कळेल, तिथं नोटिफिकेशनचं बटन दाबलं तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल की आमचा व्हिडिओ आला म्हणून. ते नक्की करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. आमचा खूप आपल्याला जवळजवळ पोहोचत आलो आता, मस्तपैकी वाढतोय खूप चॅनल आपला चांगला. त्यामुळे मग असेच आमच्यासोबत जोडून राहा. पुढच्या व्हिडिओत भेटू, ठीक आहे? या व्हिडिओसाठी एवढंच. चला, बाय बाय बाय. बाय बाय.